नवनाथ आबा वाघमारे यांनी आज मोठी घोषणा केली आहे। त्यावेळी बोलताना त्यांनी म्हटले आहे की राज्यभरात ओबीसीची जातनिहाय जनगणना अद्याप झालेली नाही। आपल्याकडे जनावरांची जनगणना होती, त्यांची गिनती होती, मात्र ओबीसी समाज बांधवांची होत नाही। त्यामुळे राज्यभरात येत्या काळात आम्ही 100 सभा घेणार असून संपूर्ण राज्यात ओबीसी समाज जनजागृती अभियानाला आजपासून सुरुवात करणार आहे। आज अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील सिरसाटवाडी या गावात सकल ओबीसी समाज बांधवांच्या वतीने भव्य जनजागरण सभा आयोजित करण्यात आली आहे। या पाथर्डी तालुक्यातूनच या जनजागरण अभियानाला सुरुवात होणार आहे। त्यामुळे या जनजागरण अभियानात राज्यातील तमाम ओबीसी समाज बांधवांनी एक होत ओबीसीची ताकद दाखवून द्यायची आहे। कारण या जनजागरण अभियानाच्या माध्यमातून समाजाला जागृत करण्याचं काम सुद्धा आम्ही करणार आहे। यावेळी राज्याचे ओबीसी नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके व नवनाथ आबा वाघमारे संपूर्ण राज्य पेंशन काढणार असल्याची माहिती यावेळी ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी दिली आहे। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील भारती, जालना। गेल्या अनेक दिवसापासून ओबीसींची जातनिहाय जनगणना होत नाही। दर 10 वर्षाला जनगणना होत असते। जनावरांची, गुराढोरांची, कुत्र्या मांजरांची जनगणना होते, परंतु ओबीसींची जातनिहाय जनगणना होत नाही। जाणीवपूर्वक ओबीसींची जातनिहाय जनगणना करण्यापासून गेल्या अनेक वर्षापासून टाळल्या जाते। राज्य सरकार कोणाचं असो, केंद्र सरकार कोणाचं असो, ओबीसींना वेळोवेळी जनगणनेपासून, जातनिहाय जनगणनेपासून टाळण्याचं काम सुरू आहे। आता सुद्धा केंद्र सरकारचे केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी सांगितलं होतं की ओबीसींची आम्ही जातनिहाय जनगणना करू, परंतु त्यांनी सुद्धा आता ओबीसीचं त्या जातनिहाय जनगणना सुरू होणार आहे आणि त्या जातनिहाय जनगणनेच्या कॉलम मध्ये ओबीसींचे जातीचे रकानेच नाहीत। मग ओबीसींची जातनिहाय जनगणना कशी होणार? मग ही जनगणना होऊन आम्हाला फायदा काय? जनगणना झाल्याच्या नंतर आमच्या हक्क अधिकार आम्हाला आमच्या आकडेवारीनुसार, आमच्या लोकसंख्येनुसार आम्हाला मागता येतील। त्यानुसार आम्हाला आमचे जातनिहाय जनगणनेची आमची मागणी, परंतु वेळोवेळी हे प्रत्येक वेळी अशाच गोष्टी होत गेल्या आणि प्रत्येक वेळी जातीचे कॉलम नसल्यामुळं ओबीसींची जातनिहाय जनगणना होत नाही। जातीचा आकडा कळत नाही। ओबीसींची लोकसंख्या महाराष्ट्रात किती, देशात किती, राज्यात किती, प्रत्येक राज्यात किती, जिल्ह्यात किती, तालुक्यात किती, हे आम्हाला कळत नाही। जातनिहाय जनगणना केली तर आम्हाला आकडेवारी कळण, आम्ही किती नंबर लावत, 1 नंबर लावत का 2 नंबर लावत, वेळ आम्हाला हेनवल्या जातं। त्यामुळे आमची जातनिहाय जनगणना होणं गरजेचं आहे। त्यासाठीच आम्ही आज पाथर्डी तालुक्यातून सिरसाटवाडी इथून पहिली आमची सभा, आमच्या 100 पेक्षा जास्त सभा होण्याचा आमचा मानसिकता आहे आणि मानस आहे। परंतु आज आम्ही पाथर्डी तालुक्यातील मौजे सिरसाटवाडी इथं आमची पहिली सभा होणार आहे। या सभेला हजारोच्या संख्येने लोक सहभागी असतील आणि येणाऱ्या काळात आता तुम्हाला पाहायला मिळेल की आम्ही ओबीसींची त्या अनेक सभा घेऊन ओबीसी समाजाची जनजागृती करणार आहोत आणि या राज्य सरकारला ओबीसींची जातनिहाय जनगणना करण्यासाठी, भाग पाडण्यासाठी आम्ही ओबीसींना जागा करून रस्त्यावर येण्याचं आवाहन करणार आहोत आणि येणाऱ्या काळात नक्कीच ओबीसी समाज जागा झाल्याच्या नंतर त्या राज्य सरकारला, केंद्र सरकारला ओबीसींची जातनिहाय जनगणना करावी लागेल। त्या जनगणनेच्या कॉलम मध्ये जातींचे उल्लेख ठेवावा लागेल आणि येणाऱ्या काळात ओबीसींना नक्कीच न्याय मिळेल। त्यासाठी आम्ही आज सुद्धा ओबीसी बांधवांना कळकळीची विनंती की आजच्या मौजे सिरसाटवाडीच्या सभेला सुद्धा येणारच आहेत, परंतु राज्यात अनेक ठिकाणी सभा होणार आहेत। त्या सभेला ओबीसी बांधवांनी जनजागृती करण्यासाठी यावं आणि ओबीसींची ताकद दाखवावी, तरच राज्य सरकार, केंद्र सरकार ओबीसींची जातनिहाय जनगणना करण्याचं काम करेल। तुम्ही म्हणता जनजागृती होणार आहे, राज्यभरात तुम्ही सभा घेणार आहे, 100 सभा होणार आहे, या सभेला कोण कोण असणार, कोण नेते असणार? त्या सभेला प्रमुख आम्ही आता प्राध्यापक लक्ष्मण हाके आणि मी, त्यानंतर काही आम्ही त्या भागातले ओबीसींचे चळवळीतले पदाधिकारी, नेते त्या भागातले असतील आणि सर्वांना सोबत घेऊन आम्ही ओबीसींची जातनिहाय जनगणनेसाठी आम्ही मोड बांधणार आहोत आणि हा लढा मोठा करून राज्य सरकारला आणि केंद्र सरकारला ओबीसीची जातनिहाय जनगणना करण्यास भाग पाडण्याचं काम करणार आहोत।